नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण जो IDSचा पेपर आहे या IDSच्या पेपरचा अभ्यासक्रम पाठीमागच्या लेक्चरला आपण बघितलं. परत एकदा मी सांगते. अभ्यासक्रम पहिला जो टॉपिक आहे हा प्रारंभीची सामाजिक सुधारणा जी आहे ही आपल्याला बघायची. त्याच्यानंतर दुसरा टॉपिक आहे महिला सुधारक, हे आपल्याला बघायचं. आणि त्याच्यानंतर तिसरा टॉपिक आहे सामाजिक सुधारक आणि चौथा टॉपिक आहे शैक्षणिक सुधारक. तर मित्रांनो, यावर मी 2-3 लेक्चर घेतलेले आहेत फक्त सिलेबसवर. तर आज आपण पहिला टॉपिक जो आहे हा पहिला टॉपिक आपण शिकणार आहे. प्रारंभीची सामाजिक सुधारणा काय आहे हे आपल्याला बघायचं. तर यामध्ये आपल्याला 19वे शतक आणि 19व्या शतकाच्या सुरुवातीची सामाजिक परिस्थिती कशी होती, परमहंस मंडळींचं कार्य आणि प्रार्थना समाजाचं कार्य कशा पद्धतीचं आहे याचा जो आढावा आहे हा आढावा आपल्याला या प्रकरणामध्ये घ्यायचा. जर आपण बघितलं मित्रांनो भारताचा इतिहास, तर या भारताच्या इतिहासामध्ये जेवढं महत्त्व स्वातंत्र्य चळवळीला आहे तेवढंच महत्त्व या ज्या सामाजिक सुधारणा चळवळी आहेत या सामाजिक सुधारणा चळवळीला असलेलं आपल्याला दिसून येतं. भारतामध्ये लोकांच्यामध्ये जो नवविचार आहे हा नवविचार रुजवण्याचं, त्यांना जे जागृत आहे हे जागृत करण्याचं आणि त्याचबरोबर त्यांच्यामध्ये जे नवचैतन्य आहे हे नवचैतन्य निर्माण करण्याचं कार्य या ज्या सामाजिक सुधारणा चळवळी ज्या धार्मिक सुधारणा चळवळी ज्या आहेत यांनी केलेलं आपल्याला दिसतं. सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळीमुळंच प्रबुद्ध बनलेल्या भारतीय समाजानं आपल्या स्वातंत्र्यासाठी प्रदीर्घ अशी स्वातंत्र्याची चळवळ सुरू केली. या जागृत समाजानं यात जे योगदान दिलं यामुळंच भारतीयांना स्वातंत्र्य लढा जो आहे हा स्वातंत्र्य लढा यशस्वी करणं शक्य झालेलं आपल्याला दिसून येतं. हा भारताचा इतिहास मित्रांनो. या भारताच्या इतिहासामधलं हे जे 19वे शतक आहे हे 19वे शतक अतिशय महत्त्वाचं असलेलं आपल्याला दिसतं. हे 19वे शतक राष्ट्रीय भावनेचा उदय आणि विकास याचबरोबर धार्मिक आणि सामाजिक क्षेत्र या धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये घडून आलेली महत्त्वाची परिवर्तनं या दृष्टीनं हे महत्त्वाचं आहे. अगदी 14वं शतक आणि या 14व्या शतकापासून भारतामध्ये सामाजिक आणि धार्मिक सुधारणा क्षेत्रामध्ये झालेली आपल्याला दिसते किंवा हालचाली सुरू झालेल्या आपल्याला दिसतं सुधारणा करण्यासाठी. मात्र प्रतिकूल परिस्थिती आणि या प्रतिकूल परिस्थितीमध्ये याला जितकी गती यायला पाहिजे होती तितकी गती आली नाही. सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रामध्ये जे शैथिल्य आहे हे शैथिल्य निर्माण झालं. समाज जो आहे हा समाज मित्रांनो निष्क्रिय बनलेला आपल्याला दिसतो. मात्र हे शैथिल्य 19व्या शतक आणि या 19व्या शतकामध्ये आलेली जागृती आणि या जागृतीमुळं कमी झालं आणि जागृतीमुळं कमी होऊन भारतीय जीवन जे होतं ह्या भारतीय जीवनामध्ये अनेक जे महत्त्वपूर्ण बदल आहेत हे महत्त्वपूर्ण बदल घडून आलेले आपल्याला दिसतं. भारतातील सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळी आणि या सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळीच्या अगोदर जर आपण बघितलं तर जाती संस्था होत्या. या जाती संस्थेची कडक
अशी जी बंधनं आहे ही बंधनं असलेली आपल्याला दिसतं. जाती आणि उपजाती होत्या. या जाती आणि उपजातींनी समाज लहान लहान गटामध्ये विभागलेला होता. परंपरा आणि ग्रंथ प्रामाण्य यांना फार महत्त्व आलेलं आपल्याला दिसतं. धार्मिक आचार आणि विचारांचा समाज जीवनावर प्रभाव होता. तत्वांचं आणि विचारांचं पालन हे विचारांचं पालन करणं हीच मनोभूमिका समाजाची बनलेली आपल्याला दिसते. जाती संस्थेचं श्रेष्ठत्व अस्तित्वात होतं. प्रत्येक जातीतील समाजामध्ये प्रत्येक जातीतला समाज आणि या समाजामध्ये त्या जातीला विशिष्ट असं स्थान असलेलं आपल्याला दिसतं. आणि मग काय व्हायचं मित्रांनो, श्रेष्ठ आणि कनिष्ठ ही भावना रूढ होत गेली. हा या जातीचा, तो त्या जातीचा, हा श्रेष्ठ जातीचा, तो कनिष्ठ जातीचा. आणि मग त्यानुसार त्याचं सामाजिक हक्क जे हे सामाजिक हक्क ठरवलेले आपल्याला दिसतात. जाती संस्थेच्या नियमांचं सामाजिक बहिष्काराच्या भीतीपोटी लोक पालन करत होते. वरिष्ठ जातींना विशेष असे जे अधिकार आहेत हे अधिकार असलेले आपल्याला दिसतात. मात्र कनिष्ठ जाती ज्या होत्या त्या कनिष्ठ जातींना अत्यंत दयनीय जे जीवन आहे हे जीवन जगावं लागत असलेलं आपल्याला दिसतं. देवालय असतील, पाणी पुरवठा, सार्वजनिक ठिकाणं इत्यादी ठिकाणी कनिष्ठांना बंदी होती. त्यांचं जीवन गुलामाप्रमाणे होतं. समाजातील स्त्रियांना गौण स्थान होतं. त्यांच्यावर अनेक बंधनं लादलेली आपल्याला दिसतात. त्यावेळची समाजरचना जर आपण बघितली तर पुरुष प्रधान समाजरचना असलेली आपल्याला दिसते. सतीसारख्या पद्धती होत्या. या पद्धतीसारख्या अनेक वाईट पद्धती समाजामध्ये रूढ होत्या. केवळ उपभोग्य वस्तू म्हणूनच स्त्रियांकडं पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बनलेला होता. या काळातील समाज जीवनात जाती संस्था, अस्पृश्यता, बहुपत्निकत्व पद्धती, अनेक प्रकारचे विवाह रूढ असलेले आपल्याला दिसतात. केशवपण पद्धत होती, सतीची प्रथा होती, सामाजिक बहिष्कार, ह्या सगळ्या बाबी समाजामध्ये रूढ असलेले आपल्याला दिसतं. स्वतंत्र आचार आणि विचार, ह्या स्वतंत्र आचार आणि विचारांना समाजात स्थान नव्हतं. इथल्या समाजामध्ये सामाजिक एकता, सामाजिक अभिसरण, समानता, स्त्री स्वातंत्र्य, बुद्धी प्रामाण्यवाद यासारख्या विचारांचं अस्तित्व नसलेलं आपल्याला दिसतं. सामाजिक जीवन, या सामाजिक जीवनात गतिहीनता आलेली आपल्याला दिसते. परंपरावाद, अनिष्ट प्रथांचं प्राबल्य, शब्द प्रामाण्यवाद यांना महत्त्व प्राप्त झालेलं होतं. समाज दिशाहीन जीवन जे हे जीवन जगत असलेला आपल्याला दिसून येतं. आणि मग मित्रांनो, अशी ही समाज व्यवस्था आपली होती. श्रेष्ठ आणि कनिष्ठत्वाच्या वादात आम्ही अडकलो गेलो. आणि त्याच काळात भारतामध्ये इंग्रजांची राजवट स्थिरावली. हा जो काळ होता, हा जो बरबटलेला काळ होता, आम्हीच आमच्यामध्ये भांडत बसलेलो होतो. मी श्रेष्ठ का तू श्रेष्ठ, अशी भूमिका आमची होती. आणि त्याच काळात इंग्रजांनी आपली राजवट स्थिरावली आणि भारतामध्ये एक नवयुग म्हणतो आपण, या नव्या युगाला सुरुवात झाली.
बुद्धी प्रामाण्यवादी विचारांच्या आधारे प्रगत झालेल्या पाश्चिमात्यांशी भारतीयांचा संबंध आला. त्यांच्या प्रगत संस्कृतीचं अवलोकन भारतीयांनी केलं. पाश्चात्य संस्कृती, पाश्चात्य ज्ञान विज्ञान आणि स्वातंत्र्याच्या उदार कल्पना यांची भारतीयांना कल्पना आली. मानवी जीवनाकडे पाहण्याचा बुद्धिवादी आणि शास्त्रीय दृष्टिकोन विकसित झाला. इंग्रजांनी भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला. या शिक्षणाच्या प्रसारामुळं भारतीय लोकांना पाश्चात्य जीवन पद्धतीचा जवळून अभ्यास करतात. बुद्धिप्रामाण्यवाद, उदारमतवाद, स्वातंत्र्य, सामाजिक समता यासारख्या नवविचारांचा प्रभाव भारतातील तरुण वर्गावर पडू लागला आणि त्यामुळं आपल्या जीवनातील ज्या उणीवा आहेत ह्या उणीवा स्पष्ट होऊ लागल्या. सामाजिक आणि धार्मिक जीवनातील अंधश्रद्धेची जागा विवेकानं घेतली, तर्कनिष्ठेनं घेतली. शब्दप्रामाण्य आणि ग्रंथप्रामाण्य यापेक्षा चिकित्सक विचार करण्याची पद्धती जी आहे ही पद्धती निर्माण झाली, नवप्रेरणा समाजात निर्माण झाली. भारतीय समाजाच्या अवनतीला अनिष्ट रूढी, परंपरा, जाती, प्रथा या कारणीभूत आहेत याची जाणीव हे जे नवसुशिक्षित लोक होते या नवसुशिक्षित लोकांना झाली आणि यातूनच मग समाज सुधारणेसाठी बुद्धिप्रामाण्यवादी शास्त्रीय दृष्टिकोन स्वीकारणं आवश्यक आहे याची जाणीव झाली. भारतीय समाज अवनतीला पोहोचला. त्याचं मुख्य कारण म्हणजे धर्माला समाज जीवनात असणारं स्थान. धर्माच्या नावावर अनेक अघोरी प्रकार समाजात रूढ होते. वर्णभेद, जातीभेद पराकोटीला पोहोचला. शूद्रांची स्थिती अत्यंत पराकोटीला जाऊन पोहोचली. अस्पृश्यता हा तर हिंदू धर्माला लागलेला कलंक. कर्मकांड, व्रतवैकल्य, अनेक खुळ्या समजुती यामुळं धर्माचं खरं स्वरूप समजत नव्हतं. धर्म मार्तंडाने स्वार्थापोटी धर्माला विकृती आणली. ह्या सगळ्या संकल्पना बाजूला सारून समाज सुधारणा करणं, संकुचित धार्मिक कल्पनांना त्यागून पाश्चात्य उदारमतवादी विचार जे हे विचार स्वीकारणं महत्त्वाचं आहे असं नवसुशिक्षितांना वाटू लागलं आणि त्यातूनच मग धर्म सुधारणा चळवळी, समाज सुधारणा चळवळींचा उदय झाला, उगम झाला. 19वे शतक, 19व्या शतकात नवसुशिक्षितांनी भारतीय समाज आणि या भारतीय समाजाच्या प्रगतीसाठी सामाजिक जीवन, या सामाजिक जीवनातील जातीसंस्था, बालविवाह, केशवपण, सती पद्धती आदी ह्या अघोरी पद्धती विरुद्ध आवाज उठवला. त्यांनी शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला, प्राधान्य दिलं. समानता आणि मानवता यासारख्या तत्वांचा प्रसार करणं, विधवा विवाहाला प्रोत्साहित देणं, शूद्र आणि स्त्रियांच्यावरील अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं, त्यांना शिक्षण देणं गरजेचं वाटू लागलं. आणि मग या सामाजिक सुधारणेसाठी संघटितरित्या प्रयत्न करण्यासाठी वेगवेगळ्या समाजाचं संघटन झालं. त्यातील काही समाजांचा अभ्यास जो आहे हा समाजांचा अभ्यास आपण मित्रांनो करणार. समाजाच्या प्रगतीसाठी धार्मिक जीवन आणि या धार्मिक जीवनातील अनिष्ट बाबी ज्या आहेत ह्या अनिष्ट बाबी दूर सारून धर्म परिवर्तन करण्यासाठी काही मानवतावादी सुधारकांचं योगदान जे हे योगदान अतिशय प्रेरक असलेलं आपल्याला दिसतं.
यामध्ये मग राजाराम मोहन राय, स्वामी दयानंद सरस्वती, स्वामी विवेकानंद यांचं योगदान फार मोठं आहे. त्यांच्या योगदानांचा आढावा घेणं किंवा हे अभ्यासणं अतिशय महत्त्वाचं असलेलं आपल्याला दिसून येतं. पण हे अभ्यासाच्या अगोदरच आपल्याला सामाजिक सुधारणा चळवळीचे, ह्या सामाजिक सुधारणा चळवळीच्या अगोदरचं जे समाजजीवन जे होतं, हे समाजजीवन कशा पद्धतीचं होतं याचा आढावा आपण पुढच्या लेक्चरला घेऊ. धन्यवाद. थँक्यू. घरीच राहा, सुरक्षित राहा.